अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या भक्तिमय प्रवासामध्ये. आज आपण एका अशा दिवसाबद्दल बोलणार आहोत जो वर्षातून फक्त एकदाच येतो, पण योग्य श्रद्धेने साजरा केला तर संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतो. होय भक्तांनो, आजचा विषय आहे हुताशनी पौर्णिमा आणि त्या दिवशी केलेली श्री स्वामी समर्थांची सेवा. अनेक भक्तांचा अनुभव असा सांगतो की या एका रात्रीत केलेली प्रार्थना सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटींनी प्रभावी ठरू शकते. पण प्रश्न असा आहे, खरंच का या दिवशी ऊर्जा वेगळी असते? का या रात्री नामस्मरण लवकर फलदायी होतं? आणि खरंच का स्वामी सेवा जीवनातील अडथळे दूर करू शकते? आज आपण हे सर्व शांतपणे समजून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा साधा उपाय सांगणार आहे जो अनेक भक्तांनी करून अनुभवलेला आहे. हुताशनी पौर्णिमा म्हणजे काय? तर भक्तांनो, फाल्गुन महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा म्हणजे हुताशनी पौर्णिमा. बहुतेक लोकांसाठी ही फक्त होळीची रात्र असते, रंगांची सुरुवात असते, आनंदाचा उत्सव असतो. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही रात्र आहे शुद्धीकरणाची. ही रात्र आहे जुने दोष, भीती, नकारात्मक विचार जाळून टाकण्याची. पुराणांमध्ये सांगितलं आहे की अग्नी हा केवळ जाळणारा नसतो, तो शुद्ध करणारा असतो. जे अपवित्र आहे ते नष्ट करतो आणि जे पवित्र आहे त्याला अधिक तेज देतो. भक्त प्रल्हादाची कथा पहा, श्रद्धेची शक्ती. आपण लहानपणापासून एक कथा ऐकत आलो आहोत, भक्त प्रल्हादाची. दुष्ट शक्तींनी त्याला संपवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची श्रद्धा अढळ होती. होळिकेच्या अग्नीत बसूनही भक्ती जळाली नाही. जळलं ते अहंकार, जळली ती दुष्टता. यातून एक संदेश मिळतो, अग्नी भक्ताला कधी जाळत नाही, तो फक्त नकारात्मकता जाळतो. आणि म्हणूनच हुताशनी पौर्णिमेच्या अग्नी आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत शक्तिशाली मानला जातो. या रात्री ऊर्जा वेगळी का असते? तर भक्तांनो, आपल्या शास्त्रांमध्ये प्रत्येक तिथीला एक विशिष्ट ऊर्जा सांगितली जाते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो, मानसिक ऊर्जा वाढलेली असते, भावना तीव्र असतात, मन अधिक ग्रहणशील होतं. आणि फाल्गुन पौर्णिमा ही ऋतू बदलाची वेळ असते. जुना काळ संपतो, नवीन सुरुवात होते. म्हणूनच या दिवशी केलेला संकल्प मनावर खोल परिणाम करतो. अग्नी आणि स्वामी समर्थ यांचा संबंध बघा. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ हे फक्त देव नसून ते जागृत शक्ती आहेत. अक्कलकोटमध्ये प्रकटलेले स्वामी अनेक वेळा अग्नी तत्वाशी जोडले गेलेले आहेत. आणि त्यांची कृपा कशी असते माहित आहे? अग्नीसारखी. ती प्रथम जाळते अहंकार, नंतर शुद्ध करते मन आणि मग देते नवजीवन. म्हणूनच या दिवशी स्वामींचं नामस्मरण विशेष प्रभावी मानलं जातं. हुताशनी पौर्णिमेच्या स्वामी सेवा का करावी? कारण या रात्री ती एकत्र येतात. पौर्णिमेची मानसिक ऊर्जा, अग्नीचं शुद्धीकरण आणि स्वामींची कृपा. जेव्हा या तिन्ही शक्ती एकत्र येतात तेव्हा भक्ताचा संकल्प अत्यंत सामर्थ्यवान बनतो. नामस्मरणाची खरी शक्ती. भक्तांनो, श्री स्वामी समर्थ हा फक्त मंत्र नाही, तो एक स्पंदन आहे. जेव्हा तुम्ही हा जप करता तेव्हा तुमचं मन हळूहळू शांत होतं, भीती कमी होते, गोंधळ कमी होतो, निर्णय हे स्पष्ट होतात. आणि हाच खरा चमत्कार असतो. खरा चमत्कार म्हणजे काय? लोक विचारतात, जप केला की लगेच पैसा मिळेल का? सगळ्या समस्या एका रात्रीमध्ये संपतील का? तर नाही. चमत्कार म्हणजे मन शांत होणं, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणं, योग्य लोक आयुष्यात येणं, अडथळे हळूहळू दूर होणं. जेव्हा ऊर्जा बदलते तेव्हा परिस्थिती आपोआप बदलते.
एक भक्ताचा अनुभव ऐका. एक स्वामी भक्त सांगत होते, त्यांची एक केस अनेक वर्ष कोर्टात अडकलेली होती. तणाव, चिंता, निराशा. हुताशनी पौर्णिमेच्या रात्री त्यांनी स्वामींच्या फोटो समोर दिवा लावला आणि 108 वेळा नामजप केला. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, स्वामी, आता सर्व तुमच्यावर सोडलं. काही दिवसांमध्ये केस मार्गी लागली. हे योगायोग असू शकतात, पण भक्तासाठी तो स्वामींचा संकेतच असतो. स्वामी सेवा म्हणजे काय? फक्त अगरबत्ती लावणं नाही. स्वामी सेवा म्हणजे मनाचं समर्पण. जेव्हा तुम्ही मनापासून म्हणता, स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हाच कृपा कार्य करायला सुरुवात होते. भक्तांनो, कोणतीही सेवा करण्यापूर्वी बाह्य तयारीपेक्षा अंतर्मनाची तयारी ही जास्त महत्वाची असते. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करून स्वच्छ साधी वस्त्र परिधान करावीत. इथे महागडे कपडे आवश्यक नसतात. स्वच्छता आणि साधेपणा महत्वाचा असतो, कारण स्वामींना दिखावा नको असतो, त्यांना भाव हवा असतो. घरातील देवघर स्वच्छ करावं, स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवावी, एक फूल अर्पण करावं आणि 2 मिनिटं शांत बसावं. ही 2 मिनिटं खूप महत्वाची आहेत, कारण याच क्षणी मन बाहेरील जगातून आतल्या प्रवासाला सुरुवात करतं. सकाळचा संकल्प. डोळे बंद करा आणि मनात शांतपणे म्हणा, हे श्री स्वामी समर्थ महाराजा, आजच्या या पवित्र दिवशी मी माझ्या मनातील नकारात्मकता दूर करण्याचा संकल्प करतो. फक्त 11 वेळा श्री स्वामी समर्थ असा जप करा. हा जप दिवसाची ऊर्जा बदलायला सुरुवात करतो. संध्याकाळ, मुख्य साधनेची वेळ. संध्याकाळ होत आली की वातावरण स्वतः बदलायला लागतं. होळीचा अग्नी पेटतो. आकाशामध्ये पौर्णिमेचा चंद्र चमकत असतो. ही वेळ म्हणजे ऊर्जा सर्वात सक्रिय असण्याची वेळ. जर शक्य असेल तर होळीच्या अग्नीसमोर जा. नसेल शक्य तर घरीच तुपाचा दिवा लावा. लक्षात ठेवा, अग्नी मोठा असण्याची गरज नाही, भावना मोठी असावी. दिवा लावताना काय करायचं? तुपाचा दिवा लावताना मनात असं म्हणा, जसा हा दिवा अंधार दूर करतो, तशीच माझ्या आयुष्यातील अज्ञान आणि भीती दूर होऊ दे. आणि काही क्षण त्या ज्योतीकडे शांतपणे पहा. ज्योत पाहताना मन आपोआप स्थिर होतं. हा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोन्ही अनुभव आहेत. 108 नामजप का महत्वाचा? आता जप सुरू करा. श्री स्वामी समर्थ 108 वेळा. 108 हा आकडा योगशास्त्रामध्ये पूर्णत्वाचा मानला जातो. जप करताना घाई करू नका. प्रत्येक मंत्र श्वासासोबत म्हणा. श्वास आत घ्यायचा, स्वामी. श्वास बाहेर घ्यायचा, समर्थ. काही वेळातच तुम्हाला जाणवेल की मन शांत होतंय, विचार कमी होत आहेत. हीच स्वामींची कृपेची सुरुवात असते. भावना जाणण्याची साधना. आता सर्वात महत्वाचा भाग. डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, माझी सर्वात मोठी भीती कोणती? माझी वाईट सवय कोणती? मला थांबवणारा अडथळा कोणता? ती गोष्ट मनात स्पष्ट करा आणि स्वामींना सांगा, हे स्वामी, ही कमजोरी मी तुमच्याकडे सोपवते. हीच खरी समर्पणाची अवस्था आहे. विशेष उपाय. कागद जाळण्याची साधना. आता तो छोटासा पण प्रभावी उपाय. एका छोट्या कागदावर लिहा तुमची भीती, तुमची अडचण, तुमचा त्रास. तो कागद हातात घ्या आणि 21 वेळा जप करा, श्री स्वामी समर्थ. आता तो कागद अग्नीत किंवा दिव्याच्या ज्योतीमध्ये जाळा. जाळताना फक्त एक वाक्य म्हणा, हे स्वामी, हे माझ्या आयुष्यातून आता निघून गेलं. हा प्रत्येक क्षण अत्यंत शक्तिशाली असतो, कारण मनाला प्रत्यक्ष प्रतीक मिळतं. ही समस्या संपत नाही. राख कपाळाला का लावतात? होळीची राख कपाळाला लावण्याची परंपरा आहे. ही फक्त परंपरा नाही, राख म्हणजे संदेश. सगळं नश्वर आहे. अहंकार जळून राख होतो. जेव्हा तुम्ही राख लावता तेव्हा मन नम्र होतं आणि नम्र मनातच कृपा उतरते. अनुभव काय येतात? अनेक भक्त सांगतात, घरातील वाद कमी झाले, भीती कमी झाली, कामं मार्गी लागली.
हे कसं घडतं? कारण जेव्हा मन बदलतं तेव्हा निर्णय बदलतात. निर्णय बदलले की जीवन बदलतं. हा चमत्कार बाहेर नाही, तो आत घडत असतो. आता एक भक्त आर्थिक अडचणीमध्ये होता. रात्रभर चिंतेत होता. हुताशनी पौर्णिमेला त्यांनी फक्त शांत बसून जप केला. दुसऱ्या दिवशी समस्या संपली नाही, पण त्यांना योग्य मार्ग सुचला. काही महिन्यांमध्येच परिस्थिती बदलली. स्वामी लगेच परिस्थिती बदलत नाहीत, ते आधी आपल्याला बदलतात. हुताशनी पौर्णिमेच्या रात्री एक गोष्ट नक्की करा. त्या रात्री आकाशाकडे पहा आणि मनापासून बोला, स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. बस इतकं पुरेसं आहे. भक्तांनो, हुताशनी पौर्णिमा म्हणजे फक्त होळी नाही, ती आहे जुनं सोडण्याची रात्र, नवीन सुरुवातीची रात्र, आतल्या अंधाराला प्रकाश देण्याची रात्र. त्या रात्री जर तुम्ही मनापासून स्वामींचं नाव घेतलं तर बदल सुरू होतो. हळूहळू, शांतपणे, पण नक्की. जर तुम्ही यावर्षी हुताशनी पौर्णिमेला स्वामी सेवा करणार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचा अनुभव दुसऱ्या भक्तासाठी प्रेरणा ठरू शकतो. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.